पिंपरी चिंचवडच्या तापकीर नगर या ठिकाणी फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवरती नियंत्रण मिळवतात। आग कशामुळे लागली याचाही तपास सध्या सुरू आहे। साताऱ्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय। यावेळी शहरामध्ये ग्रंथदिंडी आणि भव्य चित्ररथ शोभायात्रेचं आयोजन केलेलं होतं। 4 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 37 मूर्ती बदलल्या जाणार आहेत। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्याअंतर्गत मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे। भंग पावलेल्या किंवा तडे गेलेल्या 37 नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला। यावेळी भीम अनुयायांनी अलोट गर्दी सुद्धा केली होती। भीमसागर विजयस्तंभ परिसरामध्ये जल्लोषात अभिवादन सुद्धा करण्यात आलं। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यांमध्ये विजयस्तंभ परिसरातली गर्दी पाहायला मिळते। विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येतोय। विश्वास पाटील जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का असा सुद्धा सवाल संभाजी ब्रिगेडनं साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा सुद्धा दिलाय। शिर्डीमध्ये श्रीरामपूरमधल्या हत्या प्रकरणामध्ये बंटी जहागीरदारचा मृत्यू झाला। यावेळी जहागीरदारच्या अंत्यविधीसाठी मोठी गर्दी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। हत्या प्रकरणातल्या 2 आरोपींना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं। जहागीरदारवर गोळीबार झाला होता। सलगच्या सुट्ट्या असल्यानं भंडारा जिल्ह्यामध्ये रावणवाडी परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। उंट आणि घोडेस्वारी विविध प्रकारचे झोपाळे मनोरंजनाची साधने या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत। महाराष्ट्र शासनानं आणि शिक्षण संचालनालयानं शिक्षकांना भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिलेत। या निर्णयाचा निषेध करत हा निर्णय तातडीनं मागे घेण्यात यावा अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या महेश ठाकरे यांनी केलेली आहे। गोंदियाच्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये नवीन वर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी झाली होती। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये शालेय विद्यार्थी देखील सहलीसाठी आले होते। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या आसरी बनवणाऱ्या कारागिरांची लगबग सध्या सुरू झाली आहे। बांबूच्या साह्यानं आसरी बनवण्यात येते असून कारागीर विविध प्रकारच्या आसरी तयार करण्यास व्यस्त आहेत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिखलठाणा इथं जिवंत दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रांमध्ये मयत दाखवल्याचा प्रकार घडलाय। महिलेच्या हक्काची जमीन लाटण्यासाठी तिला मयत दाखवण्यात आलं। करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे पीडित महिलेनं लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे। नववर्षाच्या स्वागताला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी पाहायला मिळाली। समर्थांच्या दर्शनासाठी तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लांबीच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून उत्तम नियोजन सुद्धा करण्यात आलं।